अकोला जिले के उगवा फाटा से आगर रोड मार्ग के डामरीकरण कार्य को मंजूरी मिलने के बावजूद अब तक काम शुरू नहीं होने से प्रशासन की कार्यप्रणाली पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। इसी पृष्ठभूमि में भ्रष्टाचार निर्मूलन समिति अकोला की ओर से जिलाध्यक्ष M.K. दिवनाले ने जिला कलेक्टर कार्यालय के सामने आमरण अनशन शुरू कर दिया है। इस संबंध में समिति की ओर से पहले 27 जनवरी को जिला कलेक्टर को और 30 जनवरी को निवासी उप जिला अधिकारी को निवेदन सौंपा गया। हालांकि प्रशासन ने इन निवेदनों की अनदेखी की। ये सड़कें और पुल ग्रामीण जनता के लिए बेहद महत्वपूर्ण है। कार्य रुके होने के कारण नागरिकों को जान जोखिम में डालकर यात्रा करनी पड़ रही है। इन मार्गों पर लगातार दुर्घटनाएं, यातायात जाम और रोजमर्रा की परेशानियां बढ़ रही हैं, लेकिन प्रशासन मूक दर्शक बना हुआ है, ऐसा आरोप अनशनकारियों ने लगाया है। जिल्हाधिकाऱ्याकडे वारंवार आम्ही केलेली पायपीट 15 सरपंच आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी तिथं जाऊन सुद्धा अनेक वेळा त्यांनी कुठल्याच प्रकारची इथं आम्हाला दाद दिली नाही। तसेच बांधकाम विभागाचे जे मुख्य अभियंता आहेत त्यांनी बी कुठल्याच प्रकारची आम्हाला 15 वेळा जाऊन पण दाद दिल्या नसल्यामुळे आज आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहोत आणि आंदोलन करत असताना कुठल्याच प्रकारची आम्हाला दाद आजपर्यंत आजही नाही आहे की बा कशासाठी तुम्ही काम करून राहिले, काय करून राहिले, यांचं थोडं म्हणजे असं विचारणाही त्यांची झालेली नसल्यामुळे आज आम्ही अंतिम टप्प्यात इथं बसलेलो आहोत की आमचा जीव जरी गेला तरी आम्ही हे आंदोलन सोडणार नाही आणि सर्वस्वी आम्ही मारुतीभाऊ दिवनाले यांना समर्थन देऊन पूर्ण 20 खेड्याचे जे लोक इथं हजर आहेत, 20 सरपंच इथं हजर असून ते सर्व समर्थनार्थ इथं सर्व रात्र दिवस बसतील। जोपर्यंत काम सुरू होणार नाही तोपर्यंत आम्ही इथले व्यासपीठ सोडणार नाही। उतानी घागर जशी उतानं हे सरकार झालेलं आहे, म्हणजे वारंवार कोणतेही प्रश्न मांडून त्यांना कोणत्याच प्रकारची ते बोचळ त्यांचं शरीर झालेलं आहे की आपण कोणतेही प्रश्न मांडले तरी ते कुठल्याच प्रकारचं त्याच्यावर त्यांना जाणीव होऊन नाही राहिली। तशाच प्रकारे पाणी आपण जसं वराळी जी म्हण आहे, उलट्या पालत्या घागडीवर पाणी टाकणे, अशा प्रकारचं आम्ही एक प्रतिमात्मक इथं हे उभं करून तिथं आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत आहे।